आज आपण सरळ व्याज संदर्भात बोलायलो। आता व्याजाचे दोन प्रकार असतात। सर्वप्रथम हे समजून घ्या व्याज काय आहे। जेव्हा आपण एखाद्या बँकेकडून उसळमाई काय घेतो, पैसे घेतो, तर बँक फक्त उसने पैसे देते का? नाही, तर त्या रकमेवर ती काय करते, आपल्याकडून काही अतिरिक्त पैसे घेते, बरोबर आहे का? आणि ते अतिरिक्त पैसे घेण्याची एक पद्धत असते ज्याला आपण व्याज आकारणी म्हणू। आणि व्याज आकारणीचे दोन प्रकार आहेत। एक प्रकार कोणता आहे, सरळ व्याज, आणि दुसरा आहे चक्रवाढ व्याज। आता चक्रवाढ व्याज काय आहे हे तुम्हाला पुढच्या इयत्तेमध्ये शिकायचं आहे, पण या इयत्तेमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की सरळ व्याज काय आहे। ठीक आहे। आता एक लक्षात घ्या, बँक जी आपल्याला रक्कम देते, समजा बँकेने मला रक्कम दिली 5,000 रुपये, किती दिले? 5,000 रुपये। एवढी रक्कम मी बँकेकडून काय घेतलं, कर्ज घेतलं। तर कर्जाची जी रक्कम असते त्या रकमेला म्हणायचं मुद्दल। काय म्हणायचं? मुद्दल, ज्याला आपण कोणत्या अक्षरानं, म या अक्षरानं सूत्रामध्ये दर्शवणार आहे। त्यानंतर बँक काय करते की हे जे कर्ज मी 5,000 रुपये घेतलं, तर ते मी काही मुदतीसाठी घेतो। मुदत म्हणजे काय? कालावधी। मुदत म्हणजे काय? कालावधी म्हणजे किती दिवसासाठी, किती महिन्यासाठी का किती वर्षासाठी। सरासरी बँक जी आहे ती वर्षाच्या हिशोबाने कर्ज देते, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षापर्यंत, है ना। काही गृह कर्ज असतात, होम लोन म्हणतो आपण त्याला, त्याची मुदत 10 ते 20 वर्षापर्यंत असू शकते। म्हणून बँक जितक्या कालावधीसाठी, अर्थातच जितक्या मुदतीसाठी कर्ज देते, ते साधारणतः आपण वर्षामध्ये आकारणी करत असतो। आणि म्हणून मुदत किंवा कालावधी याला म्हणजे काय की आपण जे कर्ज घेतलं हे किती कालावधीसाठी, किती वर्षासाठी, महिन्यासाठी, है ना, साठी घेतलं, तर या कालावधीसाठी आपण जे अक्षर वापरणार आहे ते काय असणार आहे, क। त्यानंतर बँक जी आहे तर ही काय करते माहितीये का, आपल्याला जेव्हा कर्ज देते तेव्हा त्याचा जो कर्जावर जी रक्कम ती घेणार आहे बँक, जी रक्कम अतिरिक्त घेणार आहे म्हणजे जी सरळ व्याज घेणार आहे बँक, तर त्या व्याजेचं काही दर असतो। काय असतो? दर। म्हणजे हा दर जो आहे हा साधारणतः वर्षाला ठरलेला असतो। जसं की मी एक कर्ज घेतलं, किती घेतलं? 5,000। समजा हे कर्ज मी किती कालावधीसाठी घेतलं? 3 वर्षासाठी। किती वर्षासाठी घेतलं? 3 वर्षासाठी मी बँकेकडून काय घेतलं? कर्ज घेतलं। आणि बँकनं काय केलं माहितीये का, जो व्याजाचा दर आहे, काय सांगितलं मला? व्याजाचा दर। तर तो व्याजाचा दर सपोज बँकेने लावला 12 आणि याच्या जो पद्धत असेल ते आहे दर साल दर शेकडा। दर साल दर शेकडा म्हणजे काय? प्रतिवर्षी जो दर बँक लावायची तर शेकडा किती असेल? शेकडा म्हणजे हा असतो 100 रुपयाप्रमाणे। शेकडा कशाला म्हणतो आपण? 100 रुपये। म्हणजे बँक काय करेल माहितीये का, समजा 100 रुपये मी किती दिवसासाठी वापरायलो? 1 वर्षासाठी। 100 रुपये मी किती वर्षासाठी वापरायलो? 1 वर्षासाठी जर वापरत असेल आणि बँकेचा दर किती आहे? 12, याचा अर्थ 100 रुपयासाठी बँक किती रुपये घेणार आहे माझ्याकडून? 1 वर्षानंतर 12 रुपये। किती वर्षानंतर? 1 वर्षानंतर 100 रुपये तर ती घेणारच आहे मुद्दल, परंतु दर साल दर शेकडा, दर शेकडा म्हणजे प्रत्येक 100 रुपयासाठी प्रत्येक 1 वर्षानंतर बँकेला रक्कम परत करताना मला किती रुपये जास्त द्यायचे आहे? 12। तर हा असतो दर। काय असतो? तो दर असतो। मग तो दर लक्षात आला मग तुम्हाला की जसं की मी तुम्हाला सांगितलं की 100 रुपये जर मी बँकेकडून कर्ज घेतलं असतं तर 1 वर्षानंतर मी बँकेला किती रुपये द्यायलो? 12 रुपये अतिरिक्त द्यायलो। म्हणजे 100 आणि 12 यांची बेरीज जर केली आपण तर ती किती येते?
112, कारण मला मुद्दल पण परत करणं आहे आणि व्याज पण परत करणे, बरोबर. तर याचा अर्थ असतो दर साल दर शेकडा. तर तो दर किती झाला? 12. दर कळला तुम्हाला की प्रत्येक 100 रुपया माग वर्षभरामध्ये आपल्याला बँकेला किती रुपये जास्तीचे द्यायचे व्याज म्हणून, त्याला म्हणायचा दर. लक्षात आला? म्हणजे सरळ व्याजाची जी रक्कम आहे ही कशावरून ठरते? 3 गोष्टीवरून. एक आहे मुद्दल, दुसरा आहे मुदत म्हणजे किती वर्षासाठी घेतलं, आणि तिसरा आहे दर म्हणजे बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे कर्जाचा दर किती आहे. ठीक आहे. आता हेच गणित आपण काय करू? कंटिन्यू करू. आता यामध्ये जर मला सरळ व्याज करायचं असेल, काय करायचं असेल? सरळ व्याज म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की बँकेकडून मी किती रुपये कर्ज घेतलं? 5,000 रुपये. किती वर्षासाठी घेतले? 3 वर्षासाठी. दर जो आहे हा दशादशे म्हणजे प्रत्येक 100 रुपयाला एका वर्षासाठी मला बँकेला किती रुपये जास्त द्यायचे आहे? 12. तो काय असतो? बँकेचा दर, ज्याला रेट ऑफ इंटरेस्ट किंवा कर्जाचा दर म्हणतात. तर पहा, सरळ व्याजाचं सूत्र आहे पहा, मुद्दल त्यानंतर गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. पण याला आपण शॉर्टकट करू. सरळ व्याजासाठी काय वापरू? स, मुद्दलसाठी म, दर साठी द, कालावधीसाठी क आणि भागिले 100. आता आपल्या गणितामध्ये सांगा मुद्दल किती होती? 5,000. जिथं म आहे तिथं 5,000 लिहिणार आपण. त्यानंतर द म्हणजे काय? दर, दर साल दर शेकडा. किती दर आहे आपल्याकडे? 12. क म्हणजे कालावधी म्हणजे बँकेनं जे कर्ज मला दिलं ते किती वर्षासाठी दिलं? 3 वर्षासाठी. आणि छेद किती आहे? 100. आता वरचे 2 आणि खालचे 2 शून्य मी कट करू शकतो, कारण अंशामध्ये प्रत्येक ठिकाणी काय आहे? गुणाकार आहे. तिथं बेरीज किंवा वजाबाकी राहिली असती ते मला कट करता आले असते का? नाही. मग आता 12 त्रिक 36, 36 पंचे 180 आणि उरलेला शून्य जशाचा तसा. म्हणजे पहा मी काय केलं इथं? 12 आणि 3 चा गुणाकार केला की झाला 12 त्रिक 36, 36 पंचे 180 आणि इथला जो शिल्लक राहिलेला शून्य आहे तो जशाचा तसा. म्हणजे तुम्ही आडवा गुणाकार सुद्धा करू शकता. आता 1800 रुपये हे काय आलं बरं? सरळ व्याज. आणि जर आता बँकेला कर्ज घेतल्यावर नुसतं व्याज वापस करून जमतं का? त्याला काय द्यावं लागेल? मुद्दल पण द्यावं लागेल ना. दोन्ही गोष्टी द्यावी लागेल. बँकेकडून एकदम जेव्हा कर्ज घेतो तेव्हा आपल्याला मुद्दल तर द्यावीच लागते, परंतु सरळ व्याज पण द्यावी लागते. म्हणजे बँकेला जी आपण अमाऊंट देतो, जी एकूण रक्कम देतो त्याला काय म्हणायचं? रास. रास मध्ये दोन्ही गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये मुद्दल पण आली आणि सरळ व्याज पण आलं, बरोबर. पण मला सांगा मुद्दल किती होती आपल्या बँकेकडून घेतलेलं कर्ज? 5,000. आणि त्यानंतर 12 रुपये दराने 3 वर्षासाठी जे सरळ व्याज आलं होतं ते किती रुपये आलं होतं? 1800. या दोघांची मला इथं बेरीज करायची, ते होईल 6,800 रुपये. म्हणजे 3 वर्षानंतर जेव्हा मी बँकेत जाईल आणि बँकेला काय करेल? पूर्ण पैसे जेव्हा मी कर्जमुक्त होण्याचा प्रयत्न करेल, जर मला कर्जमुक्त व्हायचं असेल तर बँकेला मला किती रक्कम द्यावी लागेल? 6,800. त्यामध्ये 5,000 रुपये काय असेल? मुद्दल आणि 1800 रुपये 1,800 काय असेल? सरळ व्याज. ओके.